मॉर्निंग. हा व्लॉग आहे लक्ष्मीपूजन दिवशीचा. सकाळी सकाळी दारात छानशी रांगोळी काढली व आजच्या दिवसाची सुरुवात आई येडेश्वरीच्या दर्शनाने झाली. सकाळी सकाळी छान तयार होऊन आम्ही मंदिरावरती निघालो. दिवाळीचा सण व त्यात मंदिर देखील खूप छान सजवलेलं होतं व नेहमीप्रमाणेच आईसाहेबांचं दर्शन देखील खूप छान झालं व मन अगदीच प्रसन्न झालं. आणि हो, आम्ही जेव्हा कधी गावी येतो तेव्हा आम्ही मंदिरावरती दर्शनासाठी आल्याशिवाय राहत नाही. मग काही वेळ इथे थांबून आम्ही निघालो व घरी जाऊन लक्ष्मीपूजनाची तयारी देखील सुरू केली. जी काही तांबे पितळाची भांडी होती ती देखील स्वच्छ करून घेतली व इकडे डाळीचे पीठ भिजायला घातले होते, ज्याचे आम्हाला शेवाचे लाडू बनवायचे होते. ऑलरेडी दिवाळी तर चालू झाली होती पण आमचा फराळ देखील अजून चालूच होता. शेव नॉर्मल थंड झाली की मम्मीने इकडे हातावरती चोळून घेतली व कसं बस ओवीला झोपवलं व आम्ही इकडे सासून आणि मिळून लाडू बनवायला घेतले व मी आहुंना दाखवत होते की पहा माझे देखील लाडू कसे गोल गोल बनतायत. लाडू तर बनवून झाले जे खूप छान देखील झाले होते. तेवढ्यात पावसाने देखील हजेरीला व आहुंचं अर्ध काम तर होऊन निघलं पण माझं अजून काम बाकी होतं. मला इकडे हार वगैरे बनवायचे होते, बनवले आणि बघत बघत 4 कशा वाजल्या काही समजलंच नाही. मग दारामध्ये मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली व लक्ष्मीपूजनाचा टाइम देखील झाला होता. ओवीला छानपैकी असं तयार केलं. मी देखील रेडी झाले व आमच्याकडे आम्ही लक्ष्मीपूजन कशा प्रकारे सेलिब्रेट केलं ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. बाय.